सोमवारी आम्ही मंत्रालयामध्ये यायचो, मंगळवारचा अख्खा दिवस त्यांच्यासोबत जायचा, बुधवारचा अख्खा दिवस त्यांच्यासोबत जायचा आणि त्यांच्याशिवाय कधी काम करावं लागेल अशी भावना सुद्धा दुरान्वे सुद्धा मनाला स्पर्श करून कधी गेली नाही. मला आठवतंय 28 जून 2024 रोजी त्यांनी बजेट मांडलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी त्या बजेटमध्ये जाहीर केली. त्या दिवशी जे जॅकेट त्यांनी घातलं होतं गुलाबी रंगाचं, खरं तो रंग काय फारसा असा त्यांचा काय आवडीचा किंवा अशातला काही भाग नाही, पण ते जे जॅकेट घातलं ते आमच्या आग्रा खातर नंतर 12 जॅकेट तशी शिवून घेतली आणि मग प्रत्येक सभेमध्ये त्या जॅकेटनी ते प्रचाराला यायचे. आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो, त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो, तो नेता आपला माज असतो, ते चांगल्या पद्धतीनं माज असतो. हा आमचा रुबाबदार नेता चालत यायचे, तो रुबाबदारपणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा. आणि आज जात असताना तो रुबाबदार नेता फक्त एकटा गेला नाही, कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाब आणि माज पण जाताना सोबत घेऊन गेला. आज सुनेत्रा काकींच्या रूपाने आम्ही त्यांना पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांची जागा ही कधी कोणी भरून काढू शकणार नाही, कारण जराशे जरी रागवले ओरडले तरी माहिती असायचं की हे वडील जसे आपले ओरडतात, चांगलं काम करण्यासाठी आपल्याला सूचना देतात, त्या पद्धतीनं आहे. पण अनेकांनी त्याचा उल्लेख केला की ते थोडं ओरडून बोलले म्हणजे आपलं काम झालं, किंवा आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं काम करण्याच्यासाठीच ते त्या ठिकाणी आपल्याला बोलतात. म्हणून मला वाटत नाही कधी कोणाला त्या गोष्टीबद्दल कधी वाईट वाटलं असेल. उलट आम्हाला आनंदच वाटायचा की बोलले म्हणजे मी जवळची आहे, बोललो म्हणजे मी जवळचा आहे, अशा पद्धतीच्याच भावना ह्या आमच्या सगळ्यांमध्ये असायच्या. त्यांच्यावर इतका आमच्या सगळ्यांचा विश्वास होता की लोकसभेचा पराभव झाला तरी आमच्यातलं कोण सुटलं नाही कधी. ठीक आहे, एका निवडणुकीमध्ये पराभव होत असतो, पण तितक्याच ताकदीने आम्ही सगळेजण पुन्हा उभे राहिलो, कारण त्या नेतृत्वावर, त्या व्यक्तीवर आमचा विश्वास होता. आजही आम्हाला विश्वास आहे की ते जिथे कुठे असतील त्यांचं बारकाईनं आमच्या सगळ्यांवर लक्ष आहे. त्यांची आमच्याकडनं हीच अपेक्षा असणार आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये काम करावं. या सभागृहामध्ये अनेकदा त्यांनी उल्लेख केला की आपण इथं एकटे उभे नसतो, आपण 3.5, 4 लाख, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व इथं करत असतो. आणि ते प्रतिनिधित्व करत असताना आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यामुळे आमच्या सगळ्यांकडनंही त्यांच्या त्याच अपेक्षा असणार, ह्याबद्दल काही दुमत नाही. आणि आमचा तोच प्रयत्न राहील की जी प्रेरणा त्यांनी आम्हाला दिली, ज्या अपेक्षा त्यांनी आमच्याकडून ठेवल्या, त्या आमच्या परीने त्या आम्हाला पूर्ण करता याव्यात. विभाग म्हणून ज्या वेळेला आम्ही एक निर्णय घेतला, आईचं नाव मुलाच्या नावासोबत लावायचा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला. पहिली पाटी दादांच्या कार्यालयाची बदलली. मी, अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटी तिथं लागली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शपथ घेतली त्याच्यामध्ये अजित, आशाताई, अनंतराव पवार म्हणून मी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो. ही शपथ आम्हाला परत कधी ऐकायला मिळणार नाही. शेवटची सलामी ज्या वेळेला दिली जात होती, ती सलामी ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला पाहायला मिळावी अशी एक कार्यकर्ता म्हणून एक दांडगी इच्छा आणि स्वप्न आमच्या सगळ्यांचं होतं. ते अपूर्ण राहिलं याची वेदना ही नेहमीच मनामध्ये राहील. पण त्यांनी जे महाराष्ट्रासाठी केलं ते प्रेम महाराष्ट्राकडून कदाचित त्यांना ते असताना अनुभवायला मिळालं नसेल. पण मी माझ्या भगवंताचरणी, श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करीन, ते जिथं कुठं असतील तुझ्यापाशी तिथलं उजवं स्थान तू त्यांना दे.
आणि आमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना ह्या तू त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि त्यांना लवकर परत जन्म घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतच पाठव. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही पूर्ण करण्याची ताकद आणि क्षमता आणि पाठबळ आज आम्ही सगळेच मिळून सुनेत्रा काकींना देऊ. पण त्या व्यक्तीची जागा ही कोणी भरून काढू शकणार नाही. ते दुःख, ते खंत एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राहील. खुल्या मनाने प्रशंसा करणारा, कधीही जातीपातीचं राजकारण न करणारा, एक महिला म्हणून किंवा पुरुष म्हणून भेदभाव न करणारा, आम्हाला सगळ्यांना तितकं स्थान देणारा हा एक खुल्या मनाचा नेता आम्ही गमावला. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ कधी आमच्या कोणावर येईल असं कधी वाटलं नव्हतं. पण आज अंतःकरणापासून मी त्यांना आदरांजली अर्पण करते. आणि त्यांच्या सहित ज्या इतर मान्यवरांना सुद्धा आज इथं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण आहोत, मी त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करते. आणि आपण मला त्यांच्या शोक प्रस्तावावर आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते. आणि शेवट फक्त इतकंच बोलीन, एकच वादा, अजितदादा.